जगप्रेरणा डिजिटल न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजची सर्वात मोठी बातमी। म्हणतात ना, आरोपी कितीही चालाख असला तरी तो एक ना एक दिवस पकडला जातो। स्वतःचा मृत्यू भासवण्यासाठी मित्राची हत्या, कर्जमुक्तीसाठी रचला कट, अखेर 8 महिन्यानंतर अटक। मानवी लोभ, कर्जाच्या विळख्यातून सुटण्याची धडपड आणि त्यातून जन्माला आलेला क्रूर कट। 8 महिन्यापूर्वी बामणी रेल्वे फाटकाजवळ आढळलेल्या मृतदेहामागील रहस्य उलगडले असून हा प्रकार हत्येचा असल्याचे निष्पन्न झाले। स्वतःचा मृत्यू भासवण्यासाठी मित्राचाच गळा आवळून खून करणाऱ्या आरोपीला आमगाव पोलिसांनी अटक केली आहे। या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण देवरी आमगाव परिसर हादरला आहे। या प्रकरणातील मृताचे नाव अंतिम ओमप्रकाश खोटेले, वय 28 वर्ष, राहणार डोंगरगाव असे असून आरोपी हा त्याच गावातील असल्याची माहिती पोलिसांनी दिली। धक्कादायक बाब म्हणजे आरोपीने स्वतःचा मृत्यू झाल्याचा भास निर्माण करण्यासाठी अत्यंत थंड डोक्याने हत्येचा कट रचल्याचे तपासातून समोर आले। पोलीस सूत्रांनुसार मिळालेल्या माहितीनुसार 29 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी आमगाव तालुक्यातील मौजा ब्राह्मणी येथे रेल्वे फाटकाजवळ डाऊन लाईनवरील रेल्वे रुळाजवळ एका युवकाचा विद्रूप अवस्थेतील मृतदेह आढळून आला होता। प्राथमिक तपासात हा अपघाती मृत्यू असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला। मृतदेहाजवळ दुचाकी, आधार कार्ड, एटीएम कार्ड आणि इतर कागदपत्रे सापडल्याने संबंधित व्यक्तीच रेल्वेखाली आल्याचे आणि त्यात त्याचा मृत्यू झाल्याचे भासवण्यात आले होते। मात्र हे संपूर्ण प्रकरण संशयास्पद असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले। तपास अधिक खोलात जाताच या मृत्यूमागील रहस्य उलगडू लागले। पोलिसांनी तांत्रिक तपास, कॉल डिटेल्स, हालचालींचा मागोवा आणि गावातील माहितीदारांच्या आधारे तपासाची चक्रे फिरवली। अखेर 8 महिन्याच्या तपासानंतर या प्रकरणाचा थरारक उलगडा झाला। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी मोठ्या कर्जाच्या विळख्यात अडकला होता। कर्जदारांच्या तकाद्यामुळे तो मानसिक तणावात होता। यात संकटातून सुटका मिळवण्यासाठी त्याने स्वतःचा मृत्यू झाल्याचे दाखवण्यासाठी कट रचला। त्यासाठी त्याने अंतिम खोटेले या मित्राला काम आहे असे सांगून दुचाकीवर नेले। त्यानंतर त्याला दारू पाजून बामणी परिसरात नेले। रात्रीच्या अंधारात आरोपीने दुपट्ट्याने गळा आवळून अंतिमचा खून केला। त्यानंतर आरोपीने मृतदेहाच्या स्वतःचे कपडे घातले, स्वतःचा आधार कार्ड, एटीएम कार्ड व इतर ओळखपत्रे मृतदेहाजवळ ठेवली। एवढेच नव्हे तर दुचाकीची ही घटनास्थळी उभी करून रेल्वेखाली मृत्यू झाल्याचा बनाव रचला। सकाळी रेल्वेखाली चिरडलेल्या अवस्थेतील मृतदेह पाहून सर्वांनी आरोपीचाच मृत्यू झाला असे गृहीत धरले। तोपर्यंत आरोपी पसार झाला होता। मृत अंतिम खोटेले याच्या कुटुंबियांनी संशय व्यक्त केल्यानंतर पोलिसांनी तपासाची दिशा बदलली। अखेर आरोपीचा माग काढण्यात यश आले आणि त्याला अटक करण्यात आली। हा गुंतागुंतीचा आणि गंभीर स्वरूपाचा गुन्हा होता। आरोपीने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी स्वतःचा मृत्यूचा बनाव रचला होता, परंतु तांत्रिक पुरावे आणि आमच्या पथकाच्या सतर्कतेमुळे या कटाचा उलगडा झाला। एका निष्पाप तरुणाला न्याय मिळवून देण्यात पोलिसांना यश आले। गुन्हेगाराला कायद्यानुसार कठोर शिक्षा केली जाईल असे आमगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक तिरुपती अशोक राणे यांनी सांगितले।